मन मंदिरा गजर भक्तीचा। दुसऱ्या स्वरोचिष नावाच्या मन्वंतरामध्ये वेदशिरा नावाचे ऋषी त्यांच्या घरी परमात्मा विभू रूपाने अवतीर्ण होतात। तिसरा आहे उत्तम नावाचं मन्वंतर। या उत्तम नावाच्या मन्वंतरामध्ये परमात्मा धर्म आणि सुनृता यांच्या पोटी सत्यसेन अवतार घेतात आणि तामस मन्वंतरामध्ये परमात्मा हरिमेधा ऋषी आणि त्यांची पत्नी हरिणी यांच्या पोटी हरी हा अवतार धारण करतात आणि गजेंद्राचं संरक्षण करतात। मन्वंतर 14 आहेत। भगवंत एकेका मन्वंतरामध्ये अनेक अनेक अवतार घेतात। आता आपलं जे मन्वंतर चालू आहे, सध्या जे चालू आहे, हे वैवस्वत नावाचं मन्वंतर आहे। ज्यावेळी ब्राह्मण बुवा संकल्प सोडतात त्यावेळी ते म्हणतात की कली प्रथम चरणे वैवस्वत मन्वंतरे, म्हणजे आता 7व्या नंबरचं वैवस्वत मन्वंतर चालू आहे। ज्यावेळी राजाने ऐकलं की परमात्मा हरी रूपाने अवतीर्ण झाला आणि गजेंद्राचं रक्षण केलं। गजेंद्र म्हणजे हत्ती। भगवान परमात्मा हत्तीसाठी अवतार घेतो। आजपर्यंत मी भक्तासाठी परमात्म्याने अवतार घेतलेला ऐकला, भक्ताची कामदेवाने केलेली मी ऐकली, पण परमात्मा प्राण्यांसाठी अवतार घेतो हे वाटून मला आश्चर्य वाटतंय। शुकाचार्य सांगतात की परीक्षिती, भगवंताचे भक्त काय मनुष्यच नाहीत तर प्राणी सुद्धा प्राणी योनीमध्ये जाऊन भगवंताची भक्ती करतात। आणि भगवान परमात्मा आपला भक्त काय आहे, कुठे आहे, कोणत्या जाती जन्माला आलाय, तो मनुष्य आहे की प्राणी आहे हेही बघत नाही। साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत। मग गजेंद्राचं संरक्षण करण्यासाठी परमात्मा आला, तो कसा आलाय मला ऐकायची इच्छा आहे। राजाच्या प्रश्नाचं उत्तर देतात। असित गिरीवरो राजन, एक त्रिकुट नावाचा पर्वत आहे। पर्वत त्याची लांबी 10,000 योजनांपर्यंत उंच आहे। तो जेवढा उंच आहे तेवढाच तो रुंद आहे। त्या पर्वतावरती अनेक प्रकारचे धातू, रत्न, माणिक, मोती, हिरे, त्या पर्वताची उंचच्या उंच शिखर हिरे, माणिक, मोत्यांनी मढवलेली आहेत। विशाल महाकाय सोन्याचा तो पर्वत आहे। त्या पर्वतावरती विविध झाडं आहेत, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत, विविध प्रकारची फळं आहेत, विविध प्रकारची फुलं आहेत। त्या सरोवरावरती अनेक वन्यजीव वास्तव्य करतात। त्या त्रिकुट पर्वतावरती अनेक वन्यजीव वास्तव्य करतात। त्यामध्ये हत्ती असतील, सिंह असतील, वाघ असतील, कोल्हे असतील, पक्षी असतील, पशु असतील। त्या पर्वताच्या पायथ्याला एक सरोवर आहे आणि त्या सरोवराचं पाणी खळखळ वाहत जणू मंद सुगंधित वातावरण निर्माण करते। त्या सरोवराच्या समुद्राच्या उंचच्या उंच लाटा जणू त्रिकुट पर्वताला अभिषेक घालायचा प्रयत्न करतात। सुंदर महाकाय असणाऱ्या त्या पर्वतावरती गजेंद्र नावाचा हत्ती वास्तव्य करतोय। हजारो पत्न्या, हजारो मुलं। गजेंद्र एक आहे पण त्याला 1000 पत्नी। त्या प्रत्येकीला 2-2 मुलं। किती झाले ऐकताय ना? गजेंद्र एक, त्याला 1000 पत्न्या, प्रत्येकीला 2-2 मुलं। किती झाले? त्यांना 2-2 बायका। किती झाले? त्याला पुन्हा 2-2 मुलं। किती झाले? संसारामध्ये एवढा रममाण झाला आणि एक दिवस पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या त्या सरोवरामध्ये त्याला स्नान करायची इच्छा झाली आणि आपल्या सगळ्या हत्तीनींच्या पिलांच्या कळपासहित गजेंद्र आपल्या सगळ्या कुटुंबियांना घेऊन सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी पळू लागला। गजेंद्र पुढे त्याच्या सगळ्या पत्न्या बाजूंनी कडक केले आणि मध्ये सगळी त्यांची पिलावळ घेतली
वरतून पडणारं ऊन आणि त्या उन्हाने धापा टाकत त्यांची पळत असलेली पिलं घामगर्द झाली. त्या सरोवरामध्ये जात असताना जणू काय तो त्या पर्वतावरती वास्तव्य करणारा सगळ्या वन्य प्राण्यांचा राजाच आहे. हत्ती जात असताना जणू सगळे प्राणी त्याला नमस्कार करतात, जणू सगळे त्याचा जय जयकार करतात. पण हत्ती कुणालाही जुमानत नाही. मदोन्मत्त असणारा हत्ती आपल्या मस्तीत चालतोय. चालत असताना येणारी छोट छोटी झाडं, छोट छोटी झुडपं, विविध प्रकारची फुलं झाडं आपल्या पायाने रवंदाळत समोर निघालाय, तुडवत तुडवत समोर निघालाय. सरोवरामध्ये त्याने प्रवेश केला. प्रथम सर्व त्या सरोवराचं पाणी त्याने ढवळून काढलं. त्याच्या पिलांनी प्रवेश केला, पत्न्यांनी प्रवेश केला. त्याने सोंडीमध्ये पाणी घ्यावं आणि लांबून प्रेशरने आपल्या पिलांच्या अंगावरती सोडावं. ए पिलांनो, या इकडं, मी तुम्हाला आंघोळ घालतो. पाणी घ्यावं, प्रेशरने पिलांच्या अंगावरती सोडावं, पुन्हा पाणी घ्यावं, कधी पत्न्यांना आंघोळ घालावी. आणि जलक्रीडा करत 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 एवढा कालावधी निघून गेला. खर तर संसारामध्ये सुखाचे दिवस आणि विषय सुख घेत असताना सुखाचा काल असा निघून जातो की कधी काळ आमच्या मस्तकावरती येऊन बसतो याचा पत्ताच लागत नाही. जलक्रीडा करत असताना गजेंद्राला लक्षातच आलं नाही आणि एका पाण्यातल्या एका त्या जलजीवाने गजेंद्राच्या पायाला विळखा घातला. आपल्या मुखामध्ये त्याचा पाय घेतला. प्रथम त्याला वाटलं एखादा जलपशु असावा. पायाने हुसकून लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड आणखी आणखी जोरदार बसत होती. याला वेदना होऊ लागल्या. आणखी पायाने हुसकून लावण्याचा प्रयत्न करतोय, पण तो पाण्यातला जीव चिडला जातोय आणि याच्या पायाला भयंकर वेदना होऊ लागल्या. याने आपल्या पत्नींना सांगितलं, का ग, अगं माझ्या पायाला काहीतरी मला चावल्यासारखं वाटतंय. एखादा पाण्यातला जीव माझ्या पायाला पकडण्याचा प्रयत्न करतोय. पत्नींनी सांगितलं, मासा असेल एखादा. म्हणे नाही, खूप काळ झाला मी त्याला लोटण्याचा प्रयत्न करतोय, हुसकून देण्याचा प्रयत्न करतोय, पण तो प्राणी काही माझा पाय सोडत नाही. शेवटी पायातलं रक्त निघालं, सरोवरातलं पाणी लालगुंद दिसू लागलं. मग त्याला लक्षात आलं की हा सामान्य जीव नाही. पत्नींना म्हणते, का ग, मला वाचवण्याचा प्रयत्न करा, मला जरा मदत करतात का त्या जीवापासून सुटका करण्याची. सगळ्या पत्नींनी सोंड शेपूट सोंड शेपूट सोंड शेपूट, मुलांनी सुद्धा सोंड शेपूट सोंड शेपूट, सुनांची सुद्धा सोंड शेपूट करत याला सगळे वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण त्या जलपशूने एक झटका मारावा, हत्तीच्या झुंडीच्या झुंडी अशा आदळून पडाव्या. त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा. शेवटी सगळ्यांचे प्रयत्न निष्फळ झाले. मग ज्या सुना होत्या हत्तीनी सुना, त्यांनी आपल्या सोंडा मोकळ्या केल्या, पतीच्या कानात घातल्या आणि त्या सांगू लागल्या, तुम्हा सांगते वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. सांगते वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. सुनांनी सोंडा मोकळ्या केल्या, पतीला कानमंत्र दिला. अहो, या म्हातारीच्या वाचवण्याच्या गडबडीमध्ये आपला संसार करायचा राहील, हे पिकलेलं पाणी गळणारच आहे. कुठपर्यंत याला वाचवायचं, चला बघा घरदार आपलं
आपल्याला आपलं जीवन आहे, आपले छोट छोटी मुलं आहेत, आपल्याला त्यांची शिक्षण करायचे, त्यांचं लग्न करून द्यायचंय, त्यांचा संसार थाटवायचा आहे. कोण सांगतात? या सुना. पहा तुम्ही, जोपर्यंत म्हाताऱ्याच्या हातामध्ये सत्ता असते तोपर्यंत त्याला सगळे अण्णा म्हणतात. एकदा कीर्तनाच्या निमित्ताने मुक्कामाचा योग आला. एक माणूस माझ्याकडे आला, ताई मी घरातला करता धरता पुरुष आहे बरं, मला सगळे अण्णा म्हणतात. म्हणलं बरं, अण्णा म्हणतात? म्हणलं का म्हणतात तुम्हाला अण्णा? ते म्हणे हातात सत्ता आहे, आता सगळं आणून देतो, हे संपलं आणा, ते संपलं आणा, आणून देतो म्हणून अण्णा. आता अण्णा म्हणतात म्हणे, पण आणखी 10-5 वर्षांनी हातातली सत्ता गेली तर अण्णा कशा सोबत खातात हेही मला विचारायचे नाही. जो वरी चळण गा तो वरी म्हणती माझा. जोपर्यंत हातामध्ये सत्ता असते, पहा तुम्ही, पैसा तुमच्याकडे असेल, गावामध्ये गेल्यानंतर सगळे तुम्हाला राम राम घालतील. तुमच्या हातातली सत्ता निघून जाईल, लोक तुम्हाला विचारणार नाहीत, लोक तुम्हाला नाही तुमच्याकडे असलेल्या पैशाला नमस्कार करतात. घरामधली ती स्थिती. मुलं बाळाचे लग्न होत नाही तोपर्यंत पत्नीचा पतीमध्ये जीव असतो. एकदा का त्याला नातवंड झाले, म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच. जोपर्यंत तरुण असतो, हातामध्ये सत्ता असते, तिचं प्रेम तुमच्यावरती असतं. एकदा तुम्ही म्हातारे झालात की तीही तुमच्याकडे जास्त लक्ष देत नाही. सुनांनी कानामध्ये सोंडा घातल्या, सुना निघून गेल्या, मुलं निघून गेले, पण म्हातारीला नाही ना सोडता आलं. हा, म्हातारीला सोडता येतं? पहा तुम्ही, म्हातारे होतात तेवी सुना विचारित नाही, लेक विचारित नाही, पण म्हातारीला सोडता येतं का? खाटीवरती पडलेली असू देत ती. पोरगा ड्युटीला निघाला तर ती सांगते, अरे दादा तुझ्या बाबाच्या गोळ्या संपल्यात बाबा, येताना तेवढ्या गोळ्या घेऊन ये. गोळ्या जर घेतल्या तरच म्हाताऱ्याला आलेला बेडका बाहेर टाकता येतो, नाही तर बेडका सुद्धा तुटत नाही रे. येताना तेवढ्या तुझ्या बाबांच्या गोळ्या घेऊन ये. अरे तुम्हाला नाही उठता आल्यावर अंथरुणावरती तुमचं हागणं मुतणं, जागीच तुमची सगळी सेवा कोण करते? पत्नीच तर करते ना, पत्नीच करते. सगळ्यांनी सोडलं पण पत्नीला नाही सोडता आलं. आता गजेंद्राच्या 1000 पत्न्या सोंडेला शेपूट बांधून गजेंद्राला वाचवायचा प्रयत्न करतात, पण तरी सुद्धा त्या जलपशूने एक झटका मारला की त्या हत्तीनीच्या झुंडाच्या झुंड्या अशी जमिनीवरती पडाव्यात, आदळायच्या, त्या वेदना व्हायच्या. कित्येक वर्ष चाललं असं, आणि शेवटी हत्तीनीला राग आला हत्तीचा. हत्तीने सोंडा मोकळ्या केल्या आणि आपल्या पतीला सांगून दिले, बाई आता तुमचं जे होत असेल ते होत असेल, जे होईल आता ती देवाची मर्जी, पण आम्हाला अजून नातवंडाचे लग्न पाहिजे, नातवंड हांगा खांद्यावरती खेळवायचे, ते सुख आम्हाला डोळ्यांनी बघायचं. तुम्ही जातात तर जा, पण निदान आम्हाला तरी जगू द्या. एका माणसाला 3 सुना होत्या. 3 सुना होत्या आणि म्हातारा खाटेवरती पडला. खाटेवरती पडल्यानंतर म्हातारीची सगळी सेवा त्या पलंगावरती चालू झाली. म्हाताऱ्याला उठता येत नसायचं, म्हाताऱ्याचं धोतर जागीच काळं पिवळं व्हायचं. मग या सुनांनी काय करावं? आपापलं धुणं भरून घ्यायचं, आपापल्या पतीचं धुणं भरून घ्यायचं, गावाच्या नदीवरती धुणं धुवायला जायचं. सासऱ्याचं ते कपडे काळे आणि पिवळे झालेले जागीच तिथले तिथंच ते. आता ते प्रचंड घाणीनं भरलेले, वास यायचा असायचा त्याचा. सुना तिथून जायच्या पण त्या धोत्राला हात लावत नसायच्या. सुनांनी आपापलं धुणं भरायचं गावच्या नदीवर. आता सुनांनी जरी घरी टाकलं, म्हातारीला ठेवता येतं का? त्यावेळी म्हातारीनं ते धोतर असं पकडायचं 2 बोटांनी, ते टोपल्यात घालायचं, टोपलं डोक्यावर, म्हातारी नदीवर. तिच्या 3 सुना पलीकडच्या कडीला आणि म्हातारी अलीकडच्या कडीला. म्हातारीनं असं 2 बोटामध्ये ते धोतर पकडायचं, खडकावर टाकायचं, हाताने पाणी घ्यायचं, पायाने घसडे लावायचे.
घ्यायचं, पायाने घसडे लावायचे. आणि घसडे लावत असताना तिनं घसड्या गणीच म्हणायचं, म्हाताऱ्याचं खात्यात, म्हाताऱ्याचं खात्यात, म्हाताऱ्याचं खात्यात. म्हाताऱ्याचं खात्यात म्हणे, पण म्हाताऱ्याचं धूत नाही. सुना धूत नसायच्या, म्हातारी धुते, पण घसडे कशाने लावते? ही घरोघरची हत्तीने. बाईल म्हणे खार मरता तरी बरे, बाईल म्हणे खार मरता तरी त्याची टोपी, त्याच्या डोक्याला, सगळ्या डोक्या आपल्या टोप्याला. ज्या पत्नीसाठी आयुष्यभर हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. ज्या मुला बाळांसाठी तुम्ही बांध कोरू कोरू इस्टेटी वाढवल्या, उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी विकल्या, आकडे टाकू टाकू मोटरी चालवल्या, पण ते मुलं बाळ नाही ना अंतकाळी काम येत. विनंती असेल माझी, ज्यांना तुम्ही माझं माझं म्हणता, अंतकाळी ते कुणीच काम येत नाही. पण आयुष्यभर जर तुम्ही इतरांशी चांगलं वागलात आणि कर्म चांगलं केलं ना, ती कर्माची पोच पावती, ती कर्माची शिदोरी नक्कीच तुमच्या सोबत येत असते गड्या. पण आपल्या मुलाबाळासाठी ना, आपल्या कुटुंबासाठी तुम्ही काय करतात ना, हे महत्वाचं नाही. तुम्ही समाजासाठी काय केलंय हे महत्वाचं आहे. अरे पोट तर कुत्रही भरतं, गावातली कुत्री उपाशी नाहीत मरत. संसार किड्या मुंग्यांचा सुद्धा आहे. अरे पिल्ल आणि लेकर तर गावातला तो ग्रामपशु असतो डुक्कर, त्याला सुद्धा डझनाने पिल्ल होतात. आपल्याला एक जर मुलगा झाला तर माणूस गावभर पेढे वाटतो की नाही? त्या डुकरीनेला डझन भर होतात. मला वाटतं तिने अख्ख्या परतूर तालुक्यामध्ये चुलवण आमंत्रण दिलं पाहिजे. अरे संसार पशु पक्ष्यांचे आपल्यापेक्षा सुंदर आहेत, थाटलेले, माटलेले. माणूस कुटुंबासाठी काय करतो त्याला लोक लक्षात ठेवत नाहीत. आज बाबांची पुण्यतिथी का केली जाते? अरे पुण्यतिथी त्यांची होते ज्यांचं जगणं कुटुंबासाठी नाही, तर ज्यांचं जगणं समाजासाठी होतं. समाजाने भलेही त्रास देऊ द्या. आणि विशेष म्हणजे श्री गुरु ब्रह्मनिष्ठ गंगा भारतीजी महाराज यांची जी भक्ती होती ही डोळस भक्ती होती, आंधळी भक्ती नव्हती. बाबा सुशिक्षित होते, बाबा स्वतः शिक्षक होते. बाबांनी कुठल्याही भक्ताला अंगारे धुपारे
लिंब नारळ ववळून टाकायला, अमावस्या पौर्णिमेला उतारी करायला सांगितले नाहीत. डोळस भक्ती केली, भक्तीने तो परमात्मा प्रसन्न केला आणि भक्तीच्या जोरावरती तो परमात्मा सुद्धा दूध पिण्यासाठी पुढे पुढे सरकत होता. आज जगामध्ये सगळं थोटाण चाललंय, हा बाबा तो बाबा, आमच्यावरी दर्शनाला या, तमक्यावरी दर्शनाला या, हा अंगारा लावा, ती उदबत्ती पेटवा, लिंबूचा आणा, नारळच आणा. ही आंधळी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा ही. आणि वारकरी संप्रदायाने अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये बंड पुकारले. वारकरी संप्रदाय सांगतोय, अरे ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करीती पाप. मला हे सांगायचे, पुण्यतिथी याची होते, जगामध्ये वंदनीय तोच होतो ज्याचं जगणं समाजासाठी असतो. आज आम्ही फक्त आमच्या कुटुंबासाठी करतोत मरतोत. आमची पुण्यतिथी आमची मुलं सुद्धा घालत नाही, तर समाजाने कधी घालावी. आज हा एवढा भव्य दिव्य सोहळा भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडतोय. केवळ बाबांची असलेली भक्ती, बाबांनी जे भक्तीचं बीज रोवलं होतं, आज तिचा महावृक्ष झालाय. आणि बाबांच्या त्या गुरुपदातून बाबांना गुरुदक्षिणा देण्यासाठी, बाबांनी जी आपल्यावरती केलेली कृपा त्यातून उत्तीर्ण होण्यासाठी आणि ऋण निर्देश व्यक्त करण्यासाठी हा केलेला छोटेसा प्रयत्न. पत्न्या सुद्धा शेवटी गजेंद्राला सोडून जातात. त्यावेळी गजेंद्राला लक्षात येतंय की आयुष्यभर ज्यांच्यासाठी मी काबाड कष्ट करत राहिलो, ती पत्नी मला अंतकाळी काम येऊ शकली नाही, मुलं मला सोडून गेले, माझ्या सुना सुद्धा मला सोडून गेल्या. जगामध्ये जोपर्यंत तुमची सत्ता असते ना, लोक तुम्हाला राम राम घालत असतील, लोक तुमच्या पुढे नतमस्तक होत असतील. सबने पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई, सबने पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवण्या, कोणीच माझ्यासाठी धावून येत नाही, आपले स्वतःही प्रयत्न निष्फळ होतात. हे पाहिल्यानंतर गजेंद्राला या गोष्टीची जाणीव झाली की अंत समयाला माणसाला मदतीला कोणीच धावून येत नाही, आपलेही येत नाहीत, बाहेरचेही येत नाहीत. प्रचंड वेदना त्याला त्या जल पशूच्या चावण्याचे होत आहेत. रक्त बंबाळपूर्ण पाय झाला, पायाला जखम झाली, सरोवराचं पाणी सगळं लाल बुंद झालं. 1000 वर्ष झाले दोघांमध्ये तुंबड युद्ध चाललं होतं. शेवटी त्यांना सगळीकडे पाहिलं, ज्या आरती हा निसर्ग दिसतोय, हे विश्व दिसतंय, हे वृक्ष दिसतात, हे वेली दिसतात, हे पक्षी दिसतात, हे पशु दिसतात, ही फुलं दिसतात, ही फुलांची झाडं दिसतात. ज्या आरती हे सरोवर दिसतंय, या सरोवराचं पाणी दिसतंय. अहो, साधा एखादं चित्र असेल भिंतीवरचं, तर त्या चित्राचा कुणीतरी चित्रकार असतो, कुणीतरी निर्माता असतो. अरे, निर्मात्याविना चित्रपट नसतो आणि चित्रकाराविना चित्र दिसत नसतं. ज्या अर्थी सुंदर चित्र दिसतंय, याचा अर्थ या जगाचा चालक नियंता, या विश्वाचा चित्रकार, ह्या चित्राचा चित्रकार कुणीतरी असेल, ज्याने हे विश्व निर्माण केलंय, याचा अर्थ त्याने या विश्वामध्ये माझी सुद्धा निर्मिती केली. जो हे विश्व चालवतो, याचा अर्थ त्याची माझ्यावर ही सत्ता नक्कीच आहे. सरोवरातले एक कमळ तोडलं, सोंडेने उंच आकाशाच्या दिशेने भिरकावलं, सांगितलं मला माहिती नाही या जगाचा नियंता कोणी आहे का, पण जर असेल ना तर आज त्याने या दुःखातून, या संकटातून माझी मुक्तता करावी.
कोण होईल तो ब्रह्मांड चालत, आपणची हात देईल हाके. आकाशाच्या दिशेने उंच ते फुल भिरकावलं आणि जो कोणी या विश्वाचा जनिता असेल ना, निर्माता असेल ना, आज जीवाच्या आकांताने मी त्याला आवाज देतो, त्याने या दुःखातून माझी मुक्तता करावी. तो आवाज सगळ्या देवदेवतेच्या कानावरती गेला. सगळे म्हटले गणपती बाप्पा अहो जा ना, तुम्ही विघ्न हरता आहात ना, करा ना त्याची सुटका. गणपती बाप्पा म्हणले ते कुठं म्हटलं वक्रतुंड महाकार्य, आणि वक्रतुंड महाकाय म्हटल्याशिवाय आपण जात नसतो. शिवजींना सगळे प्रार्थना करता, शिवजी जा ना, तुम्ही तर भोळे देवता आहात ना, अहो जा ना, करा ना त्याची सुटका. भोले बाबा म्हणाले ते कुठं म्हणले कर्पूर गौरम करुणावतारम, ते म्हणल्याशिवाय आपण जात नसतो. भगवती मातेची प्रार्थना केली, भगवती जाना आपण, तुम्ही तर सर्व विश्वाची माया आहात ना, अहो सोडवा ना, ते तो प्राणी सुद्धा तुमचंच लेकरू आहे ना. त्यावेळी भगवती म्हणे सर्व मंगल मंगळे म्हटल्याशिवाय आपण काय जात नसतो. महाराज सगळ्या देवतांनी त्याला लुटून लावलं. घरामध्ये सगळी लोक कदाचित तुम्हाला विचारणार नाही, पण जी माय असते ना, माय सावत्र नाही म्हणत मी, सख्खी म्हणते. सगळ्या जगाने तुम्हाला लुटून लावलं. एक वेळेस लग्न झाल्यानंतर तुम्हाला एखादा आजार झाला ना वर्षाच्या आत, तर बायको सुद्धा माहेरी निघून जाईल, पण आईला नाही टाकून देता येत पोरग. परमात्माच्या कानावरती ज्यावेळी हा आवाज जातो, पण परमात्मा वाट पाहतात एखादा देव जातोय की काय माझ्या अगोदर. नाही महाराज, सगळ्यांनी लोटून लावलं तर त्याला नाही ना लावता येत. भगवंताने गरुडाला आज्ञा दिली, गरुडा माझा भक्त हत्ती संकटात आहे, आपल्याला त्याला सोडवायला जायचंय, पटकन सज्ज व्हा. गरुड महाराज मेकअप करू लागले. गरुडाला सांगितलं गरुडा फेअर अँड लवली पावडर नंतर लावा, आधी चला. गरुडाचा वेग परमात्म्याला कमी वाटतो, परमात्मा त्वरेने निघतात. लक्ष्मी विचारतात परमात्मा चाललात कुठे, हात हे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होता आवाज. किती परमात्मा त्वरेने धावले. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. परमात्मा किती त्वरेने धावतात. गेल्याच्या नंतर आपल्या सुदर्शन चक्राला आज्ञा दिली. सुदर्शन चक्र गेला आणि गजेंद्राचा ज्याने पाय पकडला होता ते एक मगर होतं. संस्कृत्यामध्ये त्याला नक्र म्हणतात. त्या नकराचं मस्तक उडवलं. त्या नकरातून एक दिव्य सत्पुरुष बाहेर निघाला आणि त्या गजेंद्राला परमात्मा घेऊन वैकुंठाला जाऊ लागले. गजेंद्राने भगवंताचं स्तवन केलं. त्या भगवान परमात्मा त्या स्तवनाने प्रसन्न झाले. गजेंद्राला घेतलं. वैकुंठाला जात असताना ज्या नकरामधून तो दिव्य जीव प्रगट झालता ना, त्याने सांगितलं देवा अरे जरा थांब की, एवढी काय घाई झाली तुला, अरे जरा थांब. म्हटले आलाच दर्शन दिलं, एकाला घेऊन चालला सन, मला का खाली ठेवलं. देवाने सांगितलं नकरा, माझ्या भक्ताला तू त्रास दिलास ना 1000 वर्ष, तुला नरकालाच पाठवतो म्हणे. तू इथंच बरं आहे, तू नरकाला, आणि हत्ती हा माझा भक्त आहे, याला मी स्वर्गाला घेऊन चाललोय. नक्र म्हणे देवा मी का तुझा दुश्मन आहे का, मी असं कोणती क्रिया केली की जेणेकरून तू मला तुझ्या भक्ताचा शत्रू म्हणतोस, त्याला त्रास देणारा म्हणतोस. म्हणे मग 1000 वर्षापर्यंत तू त्याच्या पायाला वेदना केल्यास, त्याचे पाय धरलेस, तू 1000 वर्षापर्यंत तू त्याला त्रास दिलास ना, म्हणून तू त्याचा शत्रू आहेस. तू त्याला त्रास दिला, त्याची शिक्षा मी तुला देईल. त्यावेळी नकराने काय युक्तिवाद मांडला, काय वकीलकी मांडली, जरा लक्षात घ्या. नक्र म्हणतो देवा अरे साधू संतांचीच प्रमाण आहेत, जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांचे पाय पकडावेत. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. देवा अरे संताचे प्रमाण काय खोटे आहेत का, तुझं दर्शन व्हावं याच्यासाठी मला वाटलं तुझ्या भक्ताचे पाय धरावेत म्हणजे तू प्रगट होशील. अरे याच्यासाठी मी गजेंद्राचे पाय पकडले. म्हणे नाही, त्याच्यासाठी नाही पकडले, तू त्याला वेदना दिल्यास तू
भयंकर मोठं पाप केलंस तू, आता तू नरकालाच पाठवतो. नकराने सांगितलं, देवा जरा काकडा बिकडा पाहत जाय. काकडा ऐकतोस कधी, करतोस का तू? त्याच्यामध्ये प्रमाणे कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. देवा माझं तर एवढं पापच नसेल रे, पण जरी झालं असेल, आज तुझं दर्शन मला झालं, तुझं मुख पाहिल्यानंतर कोटी ब्रह्महत्येचं पातक सुद्धा निघून जातं. मग तुझं मुख पाहिल्यानंतर, तुझं दर्शन झाल्यानंतर माझ्या जीवनातलं आहे ते पाप शिल्लक राहिलं असेल का? आणखी ते जळून गेलं नसेल? आणि जर देवा तुझं दर्शन झाल्यानंतरही मी पापीच असेल, आणि तुझ्या भगवत भक्ताचे पाय हजारो वर्ष पकडून सुद्धा जर तुम्हाला पापीच ठरवत असेल, दर्शन इथे दिल्याच्या नंतर मला केवळ मुक्त करून तू एकट्या गजेंद्राला तुझ्या धामाला जर घेऊन जात असशील ना, तर आज रातोरात मी लोकसत्ता, लोकमत केसरी, पुण्यनगरी, आनंद नगरी, आज तक कल तक परसो तक सगळ्या वृत्तपत्रकाच्या संपादकाची रात्रीच भेट घेईन आणि पेपरला समोरची हेडलाईनच आली पाहिजे म्हणे, देवाची भक्ती कोणीच करू नका, साधू संतांची संगती कोणी करू नका. जो देवाची भक्ती करतो, पूजन करतो, देव त्याला नरकाला पाठवतो. मी रातोरात देवा पेपरलाच बातमी देतो. देव म्हणे, नकरा तुलाही मी वैकुंठाला घेऊन जातो, पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर माझा अपप्रचार तरी करू नको. भगवान परमात्म्याने ते नकरालाही आपल्या सोबत घेतलं. परमात्मा वैकुंठाला, नकर त्या गजेंद्राला आणि नकराला दोघांनाही घेऊन जातात. गजेंद्राने भगवंताचं जे अंतकाळी स्तवन केलं, स्तुती केली, ज्याला गजेंद्र मोक्ष म्हणतात. जो व्यक्ती प्रत्येक दिवशी त्या गजेंद्र मोक्षाचा पाठ करतो, गजेंद्र मोक्ष श्रवण करतो, ऐकतो, वाचतो, याचा महिमा असा आहे की त्याला अंतकाळीच्या समयास परमात्मा दर्शन देतो. त्यानंतर परमात्म्याने अजित अवतारामध्ये समुद्राचं मंथन करण्यासाठी कच्छप हा अवतार घेतला, म्हणजे कासवाचा अवतार घेतला. ज्यावेळी दुर्वास मुनींना एकदा मृत्यू लोकावरती भगवंताची पूजा करायची इच्छा झाली, त्यांनी मृत्यू लोकामध्ये भगवंताची पूजा केली. पण त्यांना असं वाटलं की आता आपण वैकुंठामध्ये सुद्धा भगवंताची भेट घेतली पाहिजे. दुर्वास मुनी भगवंताच्या भेटीसाठी ज्यावेळी वैकुंठामध्ये गेले, भगवान परमात्मा शेषशय्येवरती पहुडलेले होते. ज्यावेळी आपण मृत्यू लोकामध्ये अर्पित केलेली माला भगवंताच्या आजही वैकुंठामध्ये गळ्यामध्ये ती माळा झळकते, हे पाहून दुर्वास मुनींना आनंद झाला. प्रभो, मी तुम्हाला मृत्यू लोकामध्ये ही माला अर्पित केली, पण ती माला तुमच्या वैकुंठामध्ये गळ्यात प्रत्यक्ष दिसते. आपली माळ पाहिल्यानंतर दुर्वासांना आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये भगवंताला नमस्कार केला. देवाने आपल्या गळ्यातली ती पुष्पमाला काढली आणि दुर्वास मुनींच्या गळ्यामध्ये घातली. दुर्वास मुनींना आनंद झाला की भगवंताच्या हृदयावरती वत्सलांछन आहे. त्यानंतर हृदयामध्ये भक्तांचा वास आहे. आणि या सगळ्या लक्षणांना स्पर्श होऊन ज्या माळेचा स्वीकार मी आज माझ्या गळ्यामध्ये केलाय, खरंच मी किती भाग्यवान आहे. असं जात असताना स्वर्गातून तिकडून इंद्र ऐरावतावरती बसून येत होता. इंद्राला पहिलं दुर्वासांना लक्षात आलं, मी संन्यासी, मला या माळेची काय गरज आहे. स्वतः भगवान श्री नारायणांनी मला दिलेली माळ मी गळ्यात घालण्याऐवजी जर देवांच्या राजा इंद्राला ही माळ दिली तर अधिकच शोभून दिसेल. इंद्राच्या गळ्यामध्ये देवाने ती माळ टाकली. पण इंद्राला वाटलं सामान्य माळ असावी, त्याने काढली आणि ऐरावतावरती ठेवली.
गजर भक्तीचा